नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। 3 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा अमरावती यांच्या अंतर्गत 166 रिक्त जागांसाठी भरती घेण्यात येत आहे। ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। या पदांसाठी वेतन तुम्हाला 17,000 ते 35,000 रुपये प्रति महिना असणार आहे। विशेष म्हणजे या पदांसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, थेट मुलाखत घेऊन निवड केल्या जात आहे, तेव्हा नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर कोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज फी किती असणार आहे, अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा अमरावती यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या जाहिरातीवर आलेला। तर अमरावती जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाअंतर्गत विविध पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर राबवण्यात येत असून खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज येथे मागवण्यात येत आहे। तेव्हा जो उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या QR कोडवरून ऑनलाईन गुगल फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या ईमेल ID वरून अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करून संबंधित शैक्षणिक कागदपत्र व धनाकर्ष म्हणजेच डिमांड ड्राफ्ट त्यासोबत जोडून विहित कालावधीमध्ये अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे। तर या ठिकाणी बघा, विभागाचा ॲड्रेस इथे दिलेला आहे, तर या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचं। तर कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकणार त्या पदासंबंधीची माहिती दिलेली आहे। स्टाफ नर्ससाठी 124 रिक्त पदसंख्या आहे। मेडिकल ऑफिसर मेल करता 7, मेडिकल ऑफिसर फिमेल करता 5, लॅब टेक्निशियनसाठी 10, फार्मासिस्ट करता 7, प्रोग्राम असिस्टंट करता 1, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरसाठी 1, फिजिओथेरपिस्टसाठी 1, तर न्यूट्रिशनिस्टसाठी 1, तर काउन्सिलरसाठी 8 अशा टोटल मित्रांनो 166 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती 9 पदांसाठी या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग अमरावती यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर वरील पदांकरता मुलाखत दिनांक, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, आवेदन शुल्क इत्यादी बाबत सविस्तर जाहिरात व माहिती तुम्हाला झेडपी अमरावती विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे। तर zpamravati.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या पदासंबंधीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन या पदांकरता अर्ज इथे सादर करू शकता। तर अशा प्रकारे ही जाहिरात या ठिकाणी दिल्या गेलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदासंबंधीची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण पदासंबंधीची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता विविध कार्यक्रमाअंतर्गत मित्रांनो स्टाफ नर्स या पहिल्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये नोकरीची ठिकाणी ते दिल्या गेलेल्या आहेत। स्टाफ नर्स करता या ठिकाणी बघू शकता अमरावती जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती रिक्त पदसंख्या आहे, त्यानुसार स्टाफ नर्स पदासाठी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता। 20,000 रुपये प्रति महिना मानधन असणार आहे। त्यानंतर कॅटेगरीनुसार वॅकन्सी इथे दिल्या गेलेल्या आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल, JNM झालेलं असेल किंवा नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही स्टाफ नर्ससाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर मेडिकल ऑफिसर मेल करता आणि मेडिकल ऑफिसर फिमेल करता ही पदभरती दुसऱ्या पदासाठी होत आहे। 28,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। शिक्षण पात्रता तुमचं या ठिकाणी BMS किंवा BUMS झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर कोणत्या कॅटेगरीमध्ये किती रिक्त पदसंख्या त्याची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये दिल्या गेलेली आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। शिक्षण तुमचं या ठिकाणी DMLT आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर लॅब टेक्निशियनसाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर फार्मासिस्ट करता ही रिक्रुटमेंट होत आहे। 17,000 रुपये प्रतिमाह मानधन आहे। B.Pharm या ठिकाणी झालं असेल, D.Pharm झालेलं असेल, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या चौथ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। 18,000 रुपये मानधन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। स्टॅटिस्टिक्स सोबत तुमचं ग्रॅज्युएट झालेलं असेल तर तुम्ही या प्रोग्राम असिस्टंटसाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। 35,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। या ठिकाणी तुमचं मेडिकल ग्रॅज्युएट झालेलं असेल, त्यासोबत हेल्थमधून MPH, MHA किंवा MBA झालेलं असेल तर तुम्ही 6व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। 20,000 रुपये प्रतिमाह मानधन आहे। फिजिओथेरपीमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असाल तर या ठिकाणी
ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर 8व्या पदासाठी ही पद भरती होत आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन इथे दिल्या जाणार आहेत. न्यूट्रिशनिस्ट मधून होम सायन्स मधून तुम्ही BSc झालेला असाल तर या 8व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर काउन्सिलर करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन आहे. MSW तुमचं या ठिकाणी शिक्षण झालेलं असेल तर या 9व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो 9 पदे इथे भरल्या जात असून या 9 पदांकरता 166 रिक्त पदसंख्या या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. 166 रिक्त पदसंख्येसाठी या 9 पदांची रिक्रुटमेंट या ठिकाणी ZP आरोग्य विभाग अमरावती जिल्हा यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. 3 एप्रिल 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे आणि त्यानुसार ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर इथे पाठवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता उमेदवारांकरता काही सर्वसाधारण सूचना आहेत. त्या सर्व सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. अर्ज सादर करताना सुरुवातीला मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमची अचूक नोंदवणी येथे आवश्यक आहे. जो काही अर्ज शुल्क आहे तो सुद्धा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये अर्ज फी इथे लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष DD या ठिकाणी जोडायचा आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती याच्या नावाने तो DD काढून त्या अर्जासोबत तो DD या ठिकाणी पाठवायचा. तर अशा प्रकारे या ठिकाणी काही सर्वसाधारण सूचना इथे उमेदवारांकरता दिलेल्या आहेत. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांकरता पात्र अपात्रेबाबतच्या काही सूचना आहेत. राज्याचा अधिवास त्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. ज्या कॅटेगरीमधून तुम्ही या ठिकाणी असाल, राखीव संवर्गातून असाल तर तुमचं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे. EWS प्रवर्गातून असाल तसं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. तर अशा सर्व सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या पदासाठी जे काही वयोमर्यादा लागणार आहे त्याची सुद्धा माहिती दिली गेलेली तर या ठिकाणी बघू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष वयाची अट इथे लागणार आहे. तर या ठिकाणी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिल्या गेलेली आहे. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबतच्या काही सूचना आहेत. गुणानुक्रमानुसार निवड प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिल्या गेलेली आहे. तर अशा प्रकारे या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा. तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो 9 पदांसाठी ही पदभरती 166 रिक्त जागेसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या ठिकाणी ZP अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून तशी जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदासंबंधीची सविस्तर माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे आपण केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.